सलाईनवर आली की नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ही जर माती जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की मातीच्या आरोग्याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं माझी वसुंधरा एक ग्रामपंचायतीचा प्रोग्राम आहे शासनाचा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायती, मी म्हटलं हे माझा 25वा कार्यक्रम असेल आहे माझी वसुंधरा अंतर्गत. खेडे निपणीलाच आम्ही नारळ फोडला होता श्रीधर काकाने आहे. 2.5 कोटीचा फंड त्या ग्रामपंचायतीला आहे. 100% अथॉरिटी ग्रामपंचायतीला असते ते फंड खर्च करायचे. मग अशा पद्धतीनं याच्यासाठी गावाचा पुढाकार खूप महत्त्वाचा असतो. गावातला प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हायचा असतो. आणि त्याच्यातला एक घटक आहे की ऊसाचं पाचट व्यवस्थापन. आता हे काय मराठवाड्यात राबवू शकत नाही ऊसाचं पाचट व्यवस्थापन. आपल्या भागामध्ये ऊसाचं पाचट व्यवस्थापन का करणं गरजेचं आहे? आपल्याकडं ऊस हे एकमेव शाश्वत पीक आहे. आपल्याकडं म्हणण्यापेक्षा या देशामध्ये ऊस हे एकमेव शाश्वत पीक आहे. त्याचं कारण असं आहे, आज सुद्धा ऊस लावत असताना शेतकऱ्याला माहित आहे की हे कसंही गेलं तरी 3 रुपये किलो भाव याचा फिक्स आहे. ऊस बुडून गेला तरी 3 रुपये किलो आहे, जळून गेला तरी 3 रुपये किलो आहे, 9 महिन्याचा गेला तरी 3 रुपये किलो आहे, 12 महिन्याचा गेला तरी, 18 महिन्याचा गेला तरी 3 रुपये किलो आहे, वाड्या सकट गेला तरी 3 रुपये किलो विकलं जाणारे एकमेव या देशातलं पीक आहे ऊस. आणि या ऊसापासून जो पाला मिळतो का नाही? काय कारखान्यात जातो? कुठे जातो पाला? पाला रानातच राहतो का नाही? तरी 5% कटिंग होते मशीन होते. माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का नाही? माहित असू दे, तो माझा विषय नाही, पण ज्ञानात भर असली पाहिजे. मशीन न ऊस तुटल्यानंतर 5% कटिंग होते पाल्याचं. पाला एक चिमट सुद्धा कारखान्याला जात, सगळा पाला आपल्या रानात पडतो. मग हा पाला असतो किती? पाला असतो किती? एका एकरामध्ये पाला किती असतो? आता ऊस उत्पादक असाल तुम्ही तर 1-2 प्रश्नांची उत्तर द्या मला. ज्या वेळेस या भागातला ऊस कारखान्याला जातो त्यावेळेस त्या ऊसाला कांड्या किती असतात? 30-40. आपण 25 धरू, नाजूक शेतकरी धरायचा आपण, लय पिकवत नाही. 25 कांड्याचा ऊस बरोबर. एका कांडीला एक पाला का 2 पाले ऊसाचे? 86 ला 10,000 ला काय बोलू ना तस की असं काय कपडा वाटायचं एकच ना. म्हणजे एक जर ऊस 25 कांड्याचा असेल तर 25 ऊसाला त्या पानं येणार आहे बरोबर. ठीक आहे. ऊसाला वाळलेल्या पाण्याचं कधी वजन केलंय का? आम्ही आमचं करायला नाही म्हणा. ऊसाचं कधी 10 ग्रॅम भरते 10 ग्रॅम. ज्यावेळेस ऊस कारखान्याला जातो त्यावेळेस एका एकरामध्ये किती ऊसांची संख्या असते? कारखान्याला जातो त्यावेळेस 35-40,000. 40,000 करू आपण. 40,000 ऊस जर कारखान्याला जात असतील, एका ऊसापासून जर 250 ग्रॅम पाला भेटत असेल तर 40,000 ऊसापासून किती भेटतो साहेब? 10 टन. पटत नसेल ज्यांचा ऊस तोड चालू आहे त्यांनी शेतात